नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नम्रता हेमंत कडू, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग। आज मी तुमच्याशी मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी या विषयावर संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहे। मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि हीच भाषा आपल्याला करिअरच्या किती नव्या संधी उपलब्ध करून देऊ शकते, या अनुषंगाने आज मी आपल्याशी इथे संवाद साधणार आहे। मराठी भाषा आणि मराठी भाषेशी संबंधित विविध व्यवसाय कोणते कोणते आहेत आणि आपण त्यामध्ये काय काय करिअर करू शकतो, याविषयी थोडंसं मार्गदर्शन मी आपल्याला करणार आहे। मराठी भाषेच्या करिअरच्या संधी समजून घेण्याच्या अगोदर मुळात भाषा म्हणजे काय, तर भाषा ही कोणत्याही संस्कृतीचा आत्मा असते। ती फक्त संवादाचं साधन नसते, तर तिच्यामध्ये समाजाच्या परंपरा, विचारसरणी, इतिहास हा प्रतिबिंबित होत असतो। म्हणजेच भाषा ही स्वतःची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता घेऊन आलेली असते आणि प्रत्येक भाषेच्या विकासाची काहीतरी साक्ष पटवणारी काही वैशिष्ट्ये असतात। खरं तर आपली भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळालेला आहे आणि भाषा ही खरं तर आपल्या विचार, भावना व्यक्त करण्याचं एक साधन म्हणून आपण भाषेकडे बघत असतो। भाषेचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये, तर मुळात संवाद साधण्याचं माध्यम तर भाषा आहेच, त्याचबरोबर संस्कृतीचं संवर्धन करणं हे सुद्धा केवळ भाषेमुळे शक्य होतं। समाजामध्ये ऐक्य निर्माण होणं हे सुद्धा भाषेच्या अनुषंगाने आपल्याला करता येतं। आपल्या विचारसरणीचा विकास होतो। मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं असतं त्यांना लक्षात येईल की आपल्या विचारसरणीचा विकास हा अधिक चांगला होतो, कारण मातृभाषेतूनच आपला मेंदूमध्ये विचाराची प्रक्रिया सुरू असते आणि त्यामुळे आपल्याला अधिकाधिक ज्ञान मिळवता येतं। कलांचं संगोपन जसं साहित्य, काव्य, नाटक, सिनेमा किंवा अन्य काही क्षेत्रांमध्ये तुम्हाला भाषा ही अत्यंत महत्त्वाची असते। त्याचबरोबर आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सुद्धा भाषा महत्त्वाची असते। मराठी भाषेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 13व्या शतकापासून साहित्यात, संस्कृतीमध्ये, ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचं खूप मोठं योगदान आहे। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तसंच आधुनिक साहित्यिकांनी मराठीचा अमूल्य ठेवा हा समृद्ध केलेला आहे। भाषा हा म्हणजे भाषा वैज्ञानिक निकषांनुसार अभिजात भाषेला प्राचीन परंपरा, समृद्ध साहित्य आणि स्वतंत्र व्याकरण असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेला 2500 वर्षांहून जास्तीचा इतिहास आहे। केंद्र सरकारकडून मागे ऑक्टोबर 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आणि महाराष्ट्रात आता 13 कोटी जनता जी भाषा बोलते ती भाषा आज 6 दशकांनंतर अभिजात भाषेचा दर्जा म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे। मराठीसह भारतामधल्या पाली, आसामी, प्राकृत, बंगाली या 5 भाषांना सुद्धा त्याच वेळी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि आता सध्या म्हणजे पूर्ण देशामध्ये अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या एकूण 11 भाषा झालेल्या आहेत। त्यातली मराठी ही आपल्या 7व्या क्रमांकाची भाषा आहे, अभिजात भाषा। आता खरं तर मराठी भाषेमध्ये आपल्याला जेव्हा रोजगाराच्या संधींबद्दल आपल्याला बोलायचं आहे, आजचा आपला महत्त्वाचा विषय हा आहे की मराठी भाषेमधील रोजगाराच्या संधी किंवा करिअरच्या संधी। मुळात रोजगार म्हणजे काय हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे। म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये दीर्घ काळासाठी, बघा मोठ्या कालावधीसाठी निवडलेलं कार्य किंवा कार्यक्षेत्र ज्याच्यातून त्याला आर्थिक स्थैर्य, समाधान आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध होतात। म्हणजे काय की तुम्ही अगदी 6 महिन्यासाठी, वर्षभरासाठी जे काम करतात ते रोजगाराची त्या व्याख्येत येत नाही। ते थोडंसं छोटंसं काम झालं, परंतु तुमच्या आयुष्याच्या दीर्घ कालावधीसाठी तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष ज्या क्षेत्रामध्ये एखाद्या कार्यरत असाल तर ते तुमचं रोजगाराचं क्षेत्र झालं। रोजगार हा जो असतो हा व्यक्तीच्या आर्थिक स्थैर्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे। रोजगारामध्ये स्थिर स्थावर होणं, आपल्या आयुष्याला एक स्टॅबिलिटी येणं, यासाठी रोजगार हा आवश्यक असतो। विविध क्षेत्रांमध्ये त्यामध्ये पारंपरिक पण संधी असतात आणि आधुनिक संधी सुद्धा उपलब्ध असतात आणि तुमच्या कौशल्यावर आणि तुमच्या शिक्षणावर आधारित आता करिअरचं महत्त्व या काळात वाढत चाललेलं आहे। त्यामुळे सतत कौशल्य विकास किंवा शिक्षण हे कौशल्यपूर्ण असावं, कौशल्याधिष्ठित असावं, यावर अधिक भर आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये देण्यात आलेला आहे। करिअर प्लॅनिंग आपल्याला करता आलं पाहिजे। मी हा जो भाग आहे हा थोडासा
लवकर कव्हर करीन आणि मला मराठी भाषेकडे जास्त करून यायचंय. पण करियर त्या अगोदर माहिती असायला हवं, की योग्य करियर निवडण्याची गरज काय? तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे. योजनाबद्ध पावलं त्याच्यासाठी तुम्हाला उचलता आली पाहिजे आणि करियर निवडीचे टप्पे तुम्हाला जाणून घेता आले पाहिजेत आणि योग्यता आणि तुमच्या आवडींनुसार निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मला काय आवडतं आणि मी कशामध्ये योग्य आहे, माझ्यामध्ये काय क्षमता आहेत, हे जाणून घेऊन मग करिअरची जर निवड केली, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला स्वतःला ओळखा. जसं मी आता म्हणाले, की आपल्या स्वतःच्या आवडी-निवडी काय आहेत? स्वतःच्या क्षमता काय आहेत? स्वतःला मी कुठल्या क्षेत्रात अधिक उत्तम काम करू शकते, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. स्वतःचं स्वोट एनालिसिस म्हणजे माझ्यातल्या मजबूत बाजू, माझ्यातल्या कमकुवत बाजू, माझ्यामध्ये काय क्षमता आहेत आणि त्यांना काय संधी आहेत सध्याच्या मार्केटमध्ये आणि मग थ्रेट्स काय आहेत? त्याच्यासाठी धोके काय आहेत? हे सगळं विश्लेषण, स्वतःचं आत्मविश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रामधल्या सध्याच्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करता आला तर तुम्हाला करिअरच्या जास्त चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी खुल्या होत असतात. म्हणजे नवनवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होत असतात. खरं तर ज्या करिअर हे असं निवडावं की जे तुम्हाला म्हणता येईल की फाइंड अ करिअर दॅट विल हेल्प यू चेंज द वर्ल्ड, नॉट जस्ट युअर फायनान्शियल स्टेटस. फक्त आपल्या आर्थिक गुणवत्ता वाढव किंवा आपला आर्थिक जो काही स्तर आहे तो वाढवण्यासाठी करिअर निवडू नका, तर या जगाला बदलण्यासाठीच असं एखादं क्षेत्र निवडा की ज्याच्यामध्ये तुम्ही जगामध्ये काहीतरी योगदान देण्यासाठी सक्षम असाल. रोजगारासाठी प्रभावी उपाय तसे खूप सारे आहेत की स्वतःची आपण कौशल्य वाढवली पाहिजे. जेव्हा उद्योग कसा आहे म्हणजे कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला उतरायचं, ज्या क्षेत्रात उतरायचं तिकडची जी काही कौशल्य आहेत ती तुम्ही आत्मसात केली पाहिजेत. त्याचबरोबर वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस केले पाहिजेत, प्रमाणपत्र अभ्यासक्रम केले पाहिजेत. कम्युनिकेशन स्किल्सवर खूप भर दिला पाहिजे, म्हणजे संभाषण कौशल्य. तर संभाषण कौशल्यांवर एक वेगळा टॉपिक नंतर मी पुन्हा बनवेन. परंतु आता सध्या संगणकीय कौशल्य, संभाषण कौशल्य किंवा तुमचं नेटवर्किंगचं जे काही ज्ञान आहे ते तुम्हाला उत्तम असलं पाहिजे. LinkedIn, Naukri.com किंवा Indeed वगैरे सारख्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला तुमचं प्रोफाईल हे अपडेट ठेवलं पाहिजे. ओळखीच्या लोकांना किंवा पूर्वीच्या सहकाऱ्यांना विचारून त्या क्षेत्रामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत याचा तुम्ही सतत रिसर्च केला पाहिजे, सतत माहिती करून घेतली पाहिजे. तुमचा रेझ्युमे आणि जो कव्हर लेटर असतो ते अत्यंत प्रभावशाली बनलं पाहिजे. त्या जॉबच्या गरजेनुसार तुमचा रेझ्युमे तुम्हाला तयार करता आला पाहिजे. त्यानंतर इंटर्नशिप आणि फ्रीलान्सिंगचा पर्याय सुद्धा तुम्हाला उपलब्ध असू शकतो. शिवाय वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती पण तुम्हाला फ्रीलान्सिंगच्या संधी शोधता येतात. रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी तुम्हाला एकतर सरकारी क्षेत्रात आणि खाजगी क्षेत्रात अशा दोन्हीकडे तुम्हाला संधी शोधता येतील. महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या रोजगार पोर्टल असतात, महास्वयम किंवा NCS वगैरे, यावरती तुम्ही नोंदणी करणं आवश्यक असतं. बँकिंग, रेल्वे, UPSC, MPSC सारख्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही सतत तयारी करून उतरू शकता. खाजगी कंपन्यांच्या करिअर पेजेसला नियमितपणे भेट देणं पण आवश्यक आहे. स्वतःचा व्यवसाय, स्टार्टअप या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. सतत तयारी ठेवणं, सातत्य ठेवणं आपल्या कामामध्ये आणि मुलाखतींचा सतत सराव करणं. कारण आपण मराठी मुलं कुठे कमी पडतो तर मुलाखतीमध्ये स्वतःला प्रेझेंट करण्यामध्ये कमी पडतो. स्वतःला सादर करता येत नाही आपल्याला. आपल्याकडे कौशल्य नसतात असं नाही, आपल्याकडे खूप गुणवत्ता असते, परंतु ती शोकेस करता येणं, ती तुम्हाला सादरीकरण करता येणं महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठीही काही संभाषण कौशल्य आणि काही संवाद कौशल्य विकसित करावी लागतात. स्वतःच्या आत्मविश्वासावर सुद्धा तुम्हाला काम करावं लागतं आणि स्वतःला अपडेटेड ठेवणं खूप आवश्यक असतं. आता आपण थोडंसं करिअरच्या पर्यायांविषयी बघूया, बोलूया. पारंपरिक करिअर म्हणजे काय ते आपल्याला पूर्वी म्हणजे इतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन ही सर्व म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी ओपन असलेले हे करिअरचे काही वेगवेगळे पर्याय आहेत. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या आहेत, त्याचबरोबर फ्रीलान्सिंग आणि स्टार्टअपच्या संधी आहेत, स्पर्धा परीक्षांचं जी काही क्षेत्र आहे त्याच्यामध्येही तुम्ही तयारी करू शकता. पारंपरिक रोजगाराच्या ज्या संधी असतात मराठी भाषेतल्या, बेसिकली आता मी थोडंसं भाषेकडे वळतीये की मूलभूत भाषेबद्दलच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत. तर सरकारी नोकऱ्या जिथे UPSC MPSC सारख्या परीक्षा जर दिल्या तर त्याच्यामधून तुम्हाला सरकारी नोकऱ्यांच्या संधी मिळू शकतात. त्याचबरोबर खाजगी ज्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये मराठी कंटेंट
राईट करण्यासाठी, मराठी कंटेंट लिहिण्यासाठी किंवा त्या कंटेंटचं मॅनेजमेंट करण्यासाठी सुद्धा माणसं आवश्यक असतात. शिवाय अध्यापन क्षेत्र जे आहे म्हणजे टीचिंग फील्डमध्ये, तर मग तिथे बी-एड, सेट-नेट परीक्षा जर उत्तीर्ण झालं तर तुम्हाला शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये शिक्षक म्हणूनही, प्राध्यापक म्हणून काम करण्याच्या संधी असतात. त्याचबरोबर प्रकाशन उद्योग जे आहे म्हणजे काय, तर पब्लिकेशन इंडस्ट्री, जिथे ग्रंथलेखन, कथा कादंबऱ्या, वैचारिक लेखन, ई बुक्स, हे सगळं जे कंटेंट आहे किंवा मराठी ऑडिओ बुक्स ह्या निर्माण करण्याचा जे उद्योग आहे तो म्हणजे प्रकाशन उद्योग, तिथेही तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. शिवाय अनुवाद आणि भाषांतर, अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन, भाषांतर, या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे मराठी कंटेंट, वैद्यकीय समजा क्षेत्र आहे किंवा अभियांत्रिकी क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामधलं जे इंग्रजीमधलं ज्ञान आहे ते मराठीमध्ये अनुवादित करण्याचं खूप मोठं काम भाषांतराचं सध्या तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. आता सगळ्यात जास्त संधी या मराठी भाषेतून तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात ते म्हणजे मास मीडिया किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये, जर्नलिझमच्या क्षेत्रामध्ये. इथे तुम्हाला इतक्या अफाट संधी उपलब्ध आहेत की प्रत्येक मराठी मुलाने जर या संधींकडे डोळसपणे बघितलं तर तुम्हाला कधीही करिअर काय करू किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये मी जाऊ ही भ्रांत पडणार नाही. ठीक आहे, थोडंसं आपण त्या दृष्टीने बघूया की पत्रकारिता क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी आहेत. तर पत्रकारितेमध्ये जर मूळ बघायला गेलं तर मुद्रित माध्यम म्हणजे प्रिंट मीडिया, ज्याच्यामध्ये वृत्तपत्र, मासिकांचं संपादन किंवा त्यामध्ये रिपोर्टिंग करणं, ह्या संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर दृकश्राव्य माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया. तर इलेक्ट्रॉनिक मीडिया काय असतो, तर टी व्ही चॅनल्स आहे, रेडिओ आहे किंवा न्यूज अँकरिंग करणं आहे, आकाशवाणी, दूरदर्शन सारखी सरकारी प्रसार माध्यम आहेत, ज्यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकतात. त्यानंतर डिजिटल मीडिया जो आहे, सध्या खूप जास्त बोलबाला आहे तो डिजिटल मीडियाचा आहे. तर ऑनलाईन न्यूज पोर्टल असतात किंवा डिजिटल तुम्हाला न्यूज रिपोर्टिंग असतं, ब्लॉगिंग करता येतं, यूट्यूबवरती तुम्हाला पत्रकारिता करता येते, मोबाईल जर्नलिझम सारखी साधनं उपलब्ध आहेत. तर तुम्हाला अफाट संधी आहेत. फक्त यामध्ये तुम्हाला तुमचे स्किल डेव्हलप करणं, जे मी सुरुवातीला जे सांगितलं ना तुम्हाला, अपडेट राहणं, आपले सॉफ्ट स्किल डेव्हलप करणं हे खूप आवश्यक आहे. मराठी भाषेत जरी करिअर करायचं असेल तरी तुम्हाला सॉफ्ट स्किल्स खूप म्हणजे महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही मुक्त पत्रकारिता म्हणजे फ्रीलान्स जर्नलिझम करू शकता, ऑनलाईन मराठी कंटेंट क्रिएट करू शकता. म्हणजे वेगवेगळे जे काही यूट्यूब आहेत, इंस्टाग्राम, फेसबुक पेजेस आहेत, त्याच्यावरती तुम्ही ब्लॉगिंग, पॉडकास्टिंग वगैरे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो सोशल अपिअरन्स आहे तो तिथे असला पाहिजे. त्याच्यानंतर जनसंपर्क क्षेत्र म्हणजे पब्लिक रिलेशन्स, PR हे जे क्षेत्र आहे, कॉर्पोरेटमध्ये खूप सारं पब्लिक रिलेशन या क्षेत्राला खूप महत्त्व आहे आणि त्या अनुषंगाने खूप जास्त प्रमाणात करिअरच्या संधी आहेत. त्यानंतर जाहिरातीचं क्षेत्र आहे ना, ते सुद्धा खूप विविध रंगी, विविध ढंगी अशा जाहिराती तुम्हाला ब्रँड्सच्या तयार करणं, हे जर काम आवडत असेल, जमत असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये खूप संधी आहेत. त्यानंतर निवेदन आणि सूत्रसंचालन, जेव्हा वेगवेगळ्या विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असे कार्यक्रम होत असतात, त्या कार्यक्रमांचं अँकरिंग करणं, स्टोरी टेलिंग करणं, हे तुम्हाला जर येत असेल तर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. त्यानंतर शिक्षण आणि प्रशिक्षण म्हणजे समजा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून किंवा कार्यशाळा घेणं वेगवेगळ्या किंवा वेगवेगळे वर्कशॉप घेणं, मराठीमधून ई लर्निंग कोर्सेस घेणं, अशा विविध गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. इव्हेंट मॅनेजमेंट हा सुद्धा एक भाग आहे, ज्याच्यामध्ये अन्य काही गोष्टी पण असतात. यामध्ये खूप डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो, पण इव्हेंट मॅनेजमेंट हे सुद्धा क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर करिअरचं सध्या विस्तारलेलं आहे. त्यानंतर मराठी कंटेंट इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे मराठीमध्ये जो सोशल मीडिया जे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्यासाठी ब्रँड कोलॅबोरेशन किंवा प्रमोशन करणं, हा सुद्धा काम तुम्हाला करता येऊ शकतं. आणि अनुवाद आणि सबटायटलिंग, जसं मराठी आणि इंग्रजीमध्ये म्हणजे एखादा चित्रपट आहे, त्या चित्रपटाचा अनुवाद करणं किंवा त्याच्या खाली सबटायटल्स देणं, ह्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला, वेब सिरीजमध्ये सुद्धा मराठी कंटेंट असतो त्याचं सबटायटलिंग करणं, अशी खूप सारी कामं आपल्याला माहितीही नसतात. मराठी मुलांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजे तर ते त्या करिअरकडे वळू शकतील. आणि म्हणून हा जो काही माझा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे हा त्याच माध्यमातून आहे. ठीक आहे, तर आपल्याला ह्या न्यूज आणि मीडिया याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या संधी मिळत जातील. तुम्ही त्या फक्त एनकॅश करता आल्या पाहिजेत. तुम्हाला संधी आपोआप मिळत नाही, तर त्या तुम्हाला स्वतःला तयार कराव्या लागतात. आणि भविष्य हे त्यांच्यासाठी असतं जे त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवतात. खरं तर
मी मित्रांनो तुम्हाला इतकंच सांगेन की यश हा फक्त आनंदाचा मार्ग नाहीये. आनंद हा यशाचा खरा मार्ग आहे. आणि तो तुम्ही तुमच्या कामावर जर प्रेम केलं, तुम्ही जर मनापासून जीव तोडून मेहनत करून एखाद्या क्षेत्रामध्ये उतरलात, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. तुमचं जे करिअर असतं ते एखाद्या एक एक शर्यत जिंकणं म्हणजे करिअर नाहीये, तर ती अखंड मॅरेथॉन आहे. सातत्य ठेवा, तुम्हाला सतत शिकत राहा, सतत पुढे जात राहा आणि यामुळेच तुम्हाला यशाचा मार्ग दिसणार आहे. तर तुमच्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा मी देते आणि इथे थांबते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.